नमस्कार. स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ, तोंडात विरघळणारे, खमंग आणि एकदम हलवाई स्टाईल बेसन लाडू. दिवाळी असो किंवा कोणताही सण, घरच्या घरी बनवलेले बेसन लाडू म्हणजे खरा आनंद. बऱ्याच जणांची तक्रार असते की लाडू सैल पडतात, घट्ट होतात किंवा योग्य टेक्स्चर येत नाही. म्हणून आज मी तुम्हाला अगदी योग्य मोजमापासह आणि अनेक टिप्ससह ही रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बेसन लाडू बनविण्यासाठी इथे मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे. इथे मी 2 कप बेसनचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतले आहे. तूपला आपल्याला एक सोबत नाही घालायचे. तूप आपण टप्प्याटप्प्याने घालणार आहोत, कारण असे केल्याने बेसन छान भाजले जाते आणि लाडूला टेक्स्चर खूप छान येते आणि बेसन देखील कच्चे लागत नाही. सर्वात आधी इथे मी 4 चमचे तूप घालत आहे. तूप वितळले आहे. आता यात मी घालत आहे 2 कप बेसन. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडूसाठी आपल्याला जाडसर बेसन वापरायचे आहे, कारण बारीक बेसन वापरलं तर लाडूचं टेक्स्चर थोडं चिकट येते. जाडसर बेसनमुळे लाडू छान दाणेदार होतात. आता बेसनला आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहे. ही स्टेप महत्त्वाची आहे, कारण यामुळे बेसनचा कच्चा वास निघून जातो. साधारणतः 10 मिनिटे आपल्याला बेसनला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. लाडू बनवण्याची ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे आणि जर आपण घाई केली तर बेसन व्यवस्थित एकसारखे भाजले जात नाही आणि लाडू कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला बेसन भाजून घ्यायचे आहे. 10 मिनिटे झाले आहे. तुम्ही बघू शकता बेसन एकदम दाणेदार झाले आहे आणि त्याचा सुगंध देखील येऊ लागला आहे. आता पुन्हा यात मी घालत आहे 2 चमचे तूप आणि पुन्हा बेसनला तुपामध्ये छान एकजीव करत परतत राहायचे आहे. यावेळी बेसनला आपल्याला 4 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. 4 मिनिटे झाले आहे. तुम्ही बघू शकता बेसनचा रंग बदलू लागला आहे. आता पुन्हा यात मी 2 चमचे तूप घालत आहे आणि पुन्हा आपल्याला बेसनला तुपामध्ये एकजीव करत गुठळ्या मोडत 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. 3 मिनिटे झाले आहे. यावेळी तुम्ही बघू शकता की बेसनचा रंग बदलला आहे आणि मिश्रण एकदम रवाळ आणि सैल झाले आहे. आता यात मी 1 चमचा तूप घालत आहे आणि मिश्रण छान मिक्स करत आहे. याला आपल्याला 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. आता तुम्हाला फरक जाणवेल, कारण मिश्रण आता घट्ट होऊ लागले आहे, म्हणजे तूप व बेसन एकजीव होत आहे. 2 मिनिटे झाले आहे. आता पुन्हा यात मी उरलेल्या तुपातले 1 चमचा तूप घालत आहे आणि पुन्हा याला छान परतून घेत आहे. तूप घातल्यावर लगेचच तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम सॉफ्ट झाले आहे आणि ते छान एकजीव झाले आहे. 1 मिनिटे याला मी पूर्ण एकजीव करून घेतले आहे आणि आता यात मी उरलेले सर्व तूप घालत आहे आणि आता याला आपल्याला अजून 2 मिनिटे भाजायचे आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम सैल झाले आहे आणि त्याचा एकदम छान सुगंध येऊ लागला आहे. 2 मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता बेसनचा रंग देखील हलका सोनेरी झाला आहे आणि बेसन कढईच्या कडा सोडायला लागले आहे. आता यावेळी यात मी घालत आहे वेलची पावडर, तसेच काजू, बदाम आणि मनुके. यामुळे लाडू खूप छान लागतात. आता यांना देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपले बेसन परफेक्ट भाजले गेले आहे. याला आपल्याला जास्त भाजायचे नाही, नाहीतर लाडूला कडवट चव येते. बेसनला मी अंदाजे 20 ते 22 मिनिटे भाजून घेतले आहे. आता लगेच मी गॅस बंद केला आहे व हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता या मिश्रणला आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहे. पूर्ण थंड नाही करायचे आणि एकदम गरम देखील नाही ठेवायचे, कारण गरम मिश्रणात साखर घातली तर साखर वितळते आणि लाडू सैल पडतात. मिश्रण आपल्याला कोमट करायचे आहे. इथे आपले मिश्रण थोडे थंड झाले आहे. आता याला मी प्लेटमधून थोडे मोकळे करून घेत आहे.
इथे मी मिश्रण थोडे मोकळे केले आहे। आता यात मी घालत आहे पिठी साखर। इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतली आहे। पिठी साखर आपल्याला थोडी जाडसरच हवी, कारण त्यामुळे लाडूला छान टेक्स्चर येते। इथे मी घरीच साखर जाडसर दळून घेतली आहे। तुम्ही रेडीमेड पिठी साखर देखील वापरू शकता। आता पिठी साखरला आपल्याला बेसनमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हाताने छान चोळून घेत मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे। जर मिश्रण तुम्हाला कोरडे वाटत असेल तर तुम्ही त्यात 1-2 चमचे तूप घालू शकता आणि जर सैल वाटत असेल तर थोडी पिठी साखर ॲड करू शकता। इथे मी मिश्रण छान एकजीव करून घेतले आहे आणि आपले मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहेत। आता आपण याचे लाडू वळूयात। लाडू बनविण्यासाठी इथे मी थोडेसे मिश्रण हातात घेतले आहे व अशा प्रकारे घट्ट दाबून घेत आहे, जेणेकरून लाडू छान गोल बनेल। तुम्हाला हव्या तशा साईजचा लाडू तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही बघू शकता इथे आपला गोल गरगरीत लाडू तयार आहे। लाडू छान दिसण्यासाठी आता यावर मी बदामाचे काप लावत आहे आणि तुम्ही बघू शकता लाडू किती छान दिसत आहे आणि इथे आपला बेसन लाडू तयार आहे। अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक लाडू वळून दाखवते। तुम्ही बघू शकता किती सोप्या प्रकारे लाडू वळले जात आहे। खूप सुंदर लाडू बनत आहे। अशाच प्रकारे आता मी सर्व लाडू बनवून घेते। इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहे। तुम्ही बघू शकता लाडू किती छान दिसत आहे। आता मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता आतून लाडूला किती छान दाणेदार टेक्स्चर आले आहे। एकदम मऊसूद, तोंडात विरघळणारे आणि परफेक्ट हलवाई स्टाईल बेसन लाडू तयार झाले आहे। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।